प्रथम दर्पण दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज फुलेश्वर विद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या शालेय समितीचे अध्यक्ष अतुलदादा देशपांडे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र प्राथमिक विभागाचे शालेय समितीचे अध्यक्ष अविनाशजी गुडेगावकर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद भोपले सर, त्याचबरोबर सूत्रसंचलन करणारे केदारजी वाघमारे सर, या ठिकाणी उपस्थित देशपांडे सर आणि मंचावर उपस्थित असलेले शिवकुमारजी निर्मळे, आमचे सहकारी वीरेंद्रजी गुप्ता आणि सर्व पत्रकार बांधव, मी सर्वप्रथम गेल्या अनेक वर्षापासून फुलेश्वर विद्यालयाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून हा जो पत्रकारांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो, त्याबद्दल विद्यालयाचा मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो। दुसरं अभिनंदन याच्यासाठी मी करणार आहे, त्याच्यात आमच्या अविनाशरावचं योगदानच म्हणावं लागेल की या ठिकाणी सर्व कार्यक्षम असे पत्रकार या ठिकाणी फक्त आपण बोलवले, नाहीतर काय झालेलं आजकाल लिहायला 8 आणि जेवायला 60 अशी परिस्थिती झालेली आहे। एवढी संख्या पत्रकारांची वाढलेली आहे की त्यातल्या त्यात सोशल मीडिया, डिजिटल मीडियामुळे की कुणी उठायला आणि पत्रकार होऊ लागले। त्याच्यामुळे महत्वाचे टिपिकल असे पत्रकार या ठिकाणी आपण बोलून आमचा जो सन्मान सोहळा केला त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार मानतो। खरंच आज 6 जानेवारी दर्पण दिन आणि विशेषतः मी काही पोस्ट पाहिले मुख्यमंत्र्यासहित, तर त्याच्यामध्ये 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचे पोस्ट आहे। वास्तविक पाहता आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती नाही। बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला, म्हणजे 20 फेब्रुवारीला ही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती। आणि आज 6 जानेवारी 1832ला त्यांनी दर्पण नावाचं पहिलं वर्तमानपत्र काढलं, साप्ताहिक काढलं। आता हे अशा पद्धतीनं काढलं, त्या काळाची अन्याय अत्याचार विरोधात त्यांनी जे लढा उभारला होता ते कुठंतरी समाजापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी साप्ताहिक त्या ठिकाणी त्या काळामध्ये काढलं आणि त्याचंच रूपांतर भविष्यामध्ये अनेक वर्तमानपत्र या ठिकाणी निघाले। 18 मे 1846ला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू झाला आणि कालांतराने वर्तमानपत्र एवढे वाढत गेले। आज तुम्हाला सांगायला हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्या एवढे वर्तमानपत्र हे कुठेच नाही आणि त्यात बीड जिल्ह्यात परळी एवढे वर्तमानपत्र कुठंच नाही, ही वस्तुस्थिती। आता त्यामध्ये राजकीय काही त्याला अंग असतं, त्याच्यामुळे वर्तमानपत्राची संख्या वाढत गेली। आम्ही पत्रकारिता करता जवळपास म्हणजे 35 वर्ष पत्रकारिता या ठिकाणी झालेली आहे। त्या काळामध्ये पत्रकारिता करता, जसं की अविनाशरावांनी सांगितलं, अत्यंत खडतर आमचा प्रवास त्या काळामध्ये आम्ही सुरुवात केलेला आहे। अक्षरशः बातमी लिहिली तर ती बातमी प्रिंट होऊन यायला कमीत कमी 2-3 दिवस तरी लागायचे, कारण बातमी लिहायची, त्याच्यानंतर ते पाकिट बनवायचं त्या बातमीचं, ते बस स्टँडवर ते पाकिट द्यायचं, बस स्टँडवर दिल्यानंतर त्या एसटीच्या ड्रायव्हरला एक विनंती करायची की बाबा आमचं बीडला एवढं पाकिट घेऊन दे तिथल्या तिथं बुक स्टॉलला। मग त्यानं मग नाही दिलं तर कमीत कमी 10-20 रुपये त्या काळामध्ये आम्ही त्याला द्यायचे आणि मग ते पाकिट त्यांनी त्या ठिकाणी देऊन क्रांती बुक स्टॉल जे बीडचं आहे त्या ठिकाणी ते द्यायचं। प्रेसचा माणूस मग दिवसातून एखादी चक्कर मारून ते पाकिट सगळे जेवढे कलेक्ट होतात तेवढे गोळा करायचे आणि प्रेसला न्यायचे आणि संपादकीय विभागही त्या ठिकाणी म्हणजे काम म्हणजे खडतर असल्यामुळं ही बातमी किमान 2-3 दिवसानंतर ती प्रकाशित व्हायची। अशा परिस्थितीमध्ये नंतर पुन्हा फॅक्सचा काळ आला, फॅक्सच्या माध्यमातून थोडं सुलभ झालं, बातम्या द्यायच्या आम्ही, पण त्या फॅक्स माध्यमातून आम्ही पाठवत गेले जायचं आणि त्या थोड्या नंतर जलद गतीनं त्या प्रकाशित होऊ लागल्या। आणि आता तर म्हणजे अशी परिस्थिती आहे की लिहायचं हा शॉर्ट राहिलेलाच नाही, मला हा सगळं ह्याच्यावरती आम्ही लिहू लागलेलो।
आता वास्तविक पाहता तुम्ही पेन आम्हाला देता, त्या पेनाचं कामच राहिलेलं नाही शिल्लक. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही पेन आणि डायरी द्यायला, परंतु पेनाचं काम आता आम्हाला असं म्हणावं काय मोबाईलची गरज आहे. पेन पुढच्या वर्षी नाही तुम्ही बोलवतात त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक आहे. वास्तविक पाहता एक बोटावर मोजणे एवढेच कुणीतरी आम्हाला या दर्पण दिनी सन्मान करणारे काही लोक राहिलेले आहेत, त्यापैकी आपण एक आहात. आज सोशल मीडियामुळे खरंच प्रत्येक जणच पत्रकार झालेला आहे. प्रत्येक जण, तुम्ही झालात आम्ही झालात, परंतु त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला पाहावयास मिळू लागलेले आहेत. आणि जी काही आम्हाला तो आनंद होता, वर्तमानपत्रात लिहून बातम्या पाठवायचा जो आनंद होता, तो आज कालानुरूप मी सुद्धा स्वतः त्यात एक प्रवाहानुसार एक युट्यूब चॅनल आता चालू केलेले, फेसबुक चॅनल चालू, परंतु जो आनंद मला लिहिण्यामध्ये आहे तो त्याच्यात नाही हे स्पष्टपणे सांगतो. कारण एक वेगळा आनंद होता त्या काळात जे आम्ही परिश्रम घेतले ते खरोखरच. आणि आता काय सगळं आहे ते भेटायला लागले, कॉपी पेस्टचा जमाना आलेला आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. बरं काही बाकीच्या जास्त बोलण्यात या ठिकाणी हे नाही. मी परत एकदा दर्पण दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमचा जो सन्मान सोहळा या ठिकाणी आपण केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो.